गुरुजींचा आक्रोश धाराशिवला, गुरुजींचा आक्रोश धाराशिवला, समन्वय समितीच्या एकजुटीला अहो शिकवू द्या आमच्या लेकराला, शिकवू द्या आमच्या लेकराला, म्हणूनच मोर्चा काढेल, मोर्चा काढेला गिरहाजी, मोर्चा काढेल गिरहाजी, मोर्चा काढेला गिरहाजी. आज असं दिसायला लागले महिलांची संख्या प्रचंड दिसू लागली, गुरुजी आमचा दसरा काढू लागले का काय असं असा उल्लेख केला नारी शक्तीचा विजय असतो. मला मी तुम्हाला जरा वाटायला लावायचं होतं म्हणून नमन माझे गुरुजनाला, नमन माझे गुरुजनाला, गुरुजनाला हक्काच्या लढण्यासाठी रजेवर आला. रजा काढायची म्हणजे लय मोठं टेन्शन पण हक्काच्या रजेसाठी लढ्यासाठी रजेवर आला. 15 मार्चचा घातक GR निघाला, संच मान्यतेचा GR निघाला. हे नाही बघा पसंत आम्हाला, पसंत आहे का तुम्हाला? संच मान्यतेचा GR दुरुस्त झालाच पाहिजे, निघलेला GR रद्द झालाच पाहिजे, बरोबर आहे का? म्हणून हे नाही मान्य आम्हाला, म्हणूनच मोर्चा काढला, मोर्चा काढला गिरहाजी, मोर्चा काढला गिरहाजी. वाडी वस्तीवर शाळा टिकली तर सोय होईल मुलांची, तर सोय होईल मुलांची. शिक्षक दिनी घातक GR काढून थट्टा केली शिक्षणाची. असं होणार नाही कधी, असं झालंच नाही कधी नाही. म्हणून नको GPS, नको UPS, लई गर्दी यायला आम्हाला काहीच कळते ना तिथे. नको GPS, नको UPS, आम्हाला पाहिजे म्हणले पाहिजे म्हणले वोट फार OPS, वोट फार OPS. म्हणून देऊन टाका जुनी पेन्शन, आमचं कमी करा टेन्शन, आमचं कमी करा टेन्शन. रवी बघा काय येते मुटाऱ्यांचे खायचे फायदे, मुटाऱ्यांचे खायचे फायदे. गोरगरिबांच्या लेखाचे झाले वादे, गोरगरिबांच्या लेकरांचे झाले वादे. आता लय महाग झाले तर कांदे, आता लय महाग झाले तर कांदे. म्हणून आक्रोश आहे कर्मचाऱ्याचा, जुलमी कायदे रद्द करण्याचा. हाच सारा आहे भोवड्याचा, आहे भोवड्याचा आहे भोवड्याचा जेव्हा भविष्यात एकीनं राहा का. तर ही जी एवढी आपल्या मान्यवर मंडळीची मान्य आली का, ही मान्य आली वर्षानं, 1.5 वर्षानं, 2 वर्षानं वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहे. आणि ही ज्येष्ठ मान्यवर मंडळी सेवानिवृत्त झाल्यावर तुम्ही आम्ही नुसती घरी बसून राहू नका, रस्त्यावर या आणि एकजुटीचं दर्शन दाखवा, तर आपलं भविष्य नीट राहणार आहे. पटतंय का मंडळी? पट्ट्या मनात जास्त पोवडत दिसतं असेल. पटतंय का मंडळी? भविष्यात एकीनं राहा. तथा एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय जीवनराव गोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण सर्व एका टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करू. आज आदरणीय गोरे साहेबांना मी सांगू इच्छितो की या धाराशिव जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या, खाजगी संस्थेच्या आणि जिल्हा परिषदेच्या त्या गावातल्या एखाद्या गल्लीवर दृष्टिक्षेप टाकला तर ती गल्ली हिटरच्या तिकडं करायची आमच्या दृष्टीमध्ये. त्याच्यामुळं शहाणा राज्यकर्ता आणि शहाणा अधिकारी आमचा नाद करत नाही, आमच्या वाटाला जातात. पण साहेब दुसरी गोष्ट आनंदानं सांगेल, तुमचा माझा खरंच तुम्ही मला पहिल्यापासून ओळखताय, पण साहेब माझी शाळा विभागात पहिली आली यावेळी. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा घेणार, तुम्हाला आवर्जून सांगतो. याच वेळेस नाही, गेल्या वर्षी सुद्धा विभागातच पहिली होती, या वर्षी सुद्धा विभागात पहिली आहे. आणि आता राज्याची 3 मूल्यांकन करून गेली. त्याच्यामुळे आता माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन बदला आपल्याला संधी आहे. आता सांगितल्याप्रमाणे जे आपले प्रश्न सोडवतील त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहू, खंबीरपणे उभा राहू. आज आणि आपल्या मतदारसंघातले जे आमदार आहे, खासदार आहे, त्यांना विनंती करा की आज राज्य शासनाला पत्र गेलं पाहिजे की हे जे अन्यायकारक शासन निर्णय हे रद्द झाले पाहिजे तात्काळ. तात्काळ नाही रद्द केले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये हे राज्यातले शिक्षक आपली ताकद या शासनकर्त्याला निश्चित दाखवतील. कारण तेवढी एकी आणि एकोपा आमच्यामध्ये आहे. आपण आलात सर्व शिक्षक भगिनी बनतो. दादासाहेब तुम्ही म्हणला पहिला भगिनी भरपूर आहे,
गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरला मोर्चा निघाला होता, पेक्षा जास्त होता. म्हणजे आपले शिक्षक बंधू भगिनी निघतात आणि आपले मुख्याध्यापकावर दबाव आणण्यासाठी एक पत्र टाकलं 50% आपल्या शिक्षकांनी जायचं. अशा सर्व गट शिक्षण अधिकाऱ्याचा या ठिकाणी आपण तुम्ही सर्वजण आला. खासगी संस्थेतले शिक्षक आले, नगरपालिकेचे शिक्षक आले, जिल्हा परिषदेचे शिक्षक आले, सर्व बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित झाले. या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आदरणीय गोरे साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आपण बाहेर पडा म्हणलो होतो, परंतु ते म्हणतात की संघटने आधी बाहेर पडा. आणि आम्ही जर बाहेर पडलो तर तुम्ही तिथंच राहता. म्हणजे आम्हाला बाहेर काढायचं आणि तुम्ही आपलं काय कमवत राहायचं. अरे आम्हाला मागं ठेवा ना, कोण कोण बाहेर पडतं ते बघू द्या आम्हाला. त्यामुळं संघटनेचा एका पोस्टवर शाळा बंद पडल्या पाहिजे हे कुठेतरी धोरण लक्षात ठेवा. आम्हीच येतो शाळेवर, तुम्ही या नाही का तरी. म्हणून या भविष्य काळामध्ये तुमच्या जवळ यायला कुणाला वेळ नाही. आम्ही जुनी पिढी आहे, ही संघटनेमध्ये गेली 30 वर्षे काम करतोय. आम्हाला शिक्षणाची आणि शिक्षणाच्या प्रश्नाची जाण आहे. हातात घेतला पाहिजे, कारण या शिक्षकांना संघटना तर पाहिजे फक्त स्वतःच्या हक्कासाठी. सर्वसामान्य गुरुजींच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं त्यांना काही घेणं गेलं नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की यापुढचा काळ हा अतिशय कठीण काळ आहे. आपण सरकार बघतोय की कोणत्याही एका पक्षात सरकार नसतं, त्यामुळे ते फक्त स्वतःपुरता विचार करतात आणि आपल्याला देशाला घालण्याचं काम हे मंत्रालयातील जे अधिकारी आहेत, जे सचिव आहेत, त्यांच्या सुप्रीम डोक्यामधून हे असे विचार येऊन 15 मार्च सरकार दिया, 5 सप्टेंबर सरकार दिया. त्यानंतर आज पाहतो आपण की कमीच नाही. आणि ते तर मुख्याध्यापकाला पैसे असते तर 10-5 मुख्याध्यापकाला घरी बसलो असतो. पण आज पुन्हा घरी बसवायचं हे आपण येत्या काळात ठरण्याची गरज आहे. कारण या सरकारचं शिक्षणाकडे लक्ष नाही, त्यांचं फक्त स्वतःच्या मताकडे लक्ष आहे. त्यामुळे आपणच आपले कार्य झालं पाहिजे आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी या पुढच्या काळामध्ये आपण आपले विद्यार्थी आणि आपले प्रश्न यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सर्व प्रश्नाची 100% आंदोलनामध्ये सहभागी व्हा. या आंदोलनामध्ये फक्त जिल्हा परिषद सहभागी नाही, तर या आंदोलनामध्ये या जिल्ह्यातील खाजगी संस्था सुद्धा सहभागी आहेत. खाजगी संघटने पाठीमध्ये आहे, नगरपालिका या सर्वांचं टाकता सर्व संघटना जिल्ह्यामध्ये तेव्हा